तर आपल्या लढ्याला यश आल्यानंतर मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया. ए पोराव ऐका, एक मिनिट ऐका. ए पोराव ऐका, हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोराव आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा हो आपण तुमच्या ताकदीवर. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तात्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे, काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. हा संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय, म्हणजे JR काढलाय. JR म्हणून ना विखे साहेब याला, हा JR आहे हो, JR. लेखी फेकी नाही, ते लेखीला काही किंमत नसते. आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याचे. हे थोडस डोक्याने चालू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायले, सगळ्यांचा JR काढून. विखे साहेब JR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब, हा सगळ्यांचा JR काढायले. आता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. सातारा संस्थांचे पण JR काढायलेत. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतात. त्याची विखे साहेबांनी, बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे